माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनी, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण आपल्या या चॅनलवर आव कुराण समजेल जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्याच्यामधलं दुसरं क्रमांकाचं जे अध्याय आहे सूर्य बकरा. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचे काही श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करतो. आणि आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूर्य बकरा जे आहे त्याचे श्लोक क्रमांक 132 ते 134 पाहिले होते. आणि त्याच्यामधून आपण जे मुख्य धडे शिकलो होतो त्याच्यामध्ये पहिला धडा हा शिकलो होतो की पालकांनी मुलांना धार्मिक मार्गदर्शन करावे. नंबर 2, सर्वात मोठे यश म्हणजे इमानसह मृत्यू. नंबर 3, तौहीद हा सर्वात महत्त्वाचा विश्वास आहे. नंबर 4, प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मासाठी जबाबदार आहे. आणि नंबर 5, वंश नव्हे तर कर्म यश ठरवतात. तर जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज सहज भेटतील. आता आज आपल्याला जे पुढचे श्लोक आहे सूर्य बकरामधले, म्हणजे श्लोक क्रमांक 135 ते 137 पाहायचं आहे आणि त्याच्यामधलं दिलेलं जे संदेश आहे ते समजण्याचा प्रयत्न करायचा. तर आधी आपण जे श्लोक क्रमांक 135 आहे त्याचा मराठीत जे अर्थ आहे ते पाहूया. ते म्हणतात, तुम्ही यहुदी किंवा ख्रिस्ती बना म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. हे पैगंबर तुम्ही सांगा, नाही, आम्ही इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या धर्मावर आहोत, जे सरळ एकेश्वरवादी होते आणि ते कधीही बहुदेववादी नव्हते. आता या श्लोक क्रमांक 135चं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात सांगितले आहे, नंबर 1, काही लोक हिदायत म्हणजे मार्गदर्शन फक्त त्यांच्या गटात असल्याचे मानत होते. आणि नंबर 2, अल्लाहने स्पष्ट केले की खरी हिदायत जी आहे ते इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या धर्मात म्हणजे तौहीद जे आहे. इब्राहिम अलैहिस्सलाम नंबर 1 फक्त एक अल्लाहची उपासना करत होते आणि नंबर 2 शिर्कपासून पूर्णपणे दूर होते. आता या श्लोक क्रमांक 135ला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर आम्ही आजही लोक म्हणतात फक्त आमचंच मार्ग योग्य आहे. हा श्लोक शिकवतो. नंबर 1, सत्य कोणत्याही गटावर अवलंबून नसते. आणि नंबर 2, खरी जे हिदायत आहे ते तौहीदमध्ये आहे. त्याच्यानंतर जे श्लोक क्रमांक 136 आहे त्याचा मराठीत अर्थ असा आहे, म्हणा, आम्ही अल्लाहवर इमान आणले आणि त्या गोष्टींवर जे आमच्यावर अवतरले गेले आणि जे इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम आणि त्यांच्या संततीवर अवतरले आणि जे मूसा अलैहिस्सलाम आणि ईसा अलैहिस्सलाम यांना दिले गेले आणि जे इतर पैगंबरांना त्यांच्या पालनकर्त्याकडून दिले गेले. आम्ही त्यांच्यामध्ये कोणताही फरक करत नाही आणि आम्ही त्यांचाच समोर समर्पित आहोत. आता या श्लोक क्रमांक 136चं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात इस्लाममधील पूर्ण इमान स्पष्ट करते. नंबर 1, सर्व पैगंबरांवर विश्वास. नंबर 2, सर्व आकाशीय ग्रंथांवर विश्वास. आणि नंबर 3, कोणत्याही पैगंबरांमध्ये भेदभाव नाही. महत्त्वाचे पैगंबर या श्लोकात म्हणजे इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम आणि ईसा अलैहिस्सलाम. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, सर्व पैगंबर भाऊ आहेत, त्यांचा मार्ग एकच आहे. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर हा श्लोक शिकवतो नंबर 1, इस्लाम सर्व पैगंबरांना मानतो. नंबर 2, भेदभाव आणि संकुचित विचार टाळावेत. आणि नंबर 3, खरा जे धर्म आहे एकतेवर आधारित आहे. त्याच्यानंतर आता आजच्या व्हिडिओचा शेवटचे श्लोक आहे 137. याचा मराठीत अर्थ असा होतो, पण मग जर तेही तुमच्यासारखे इमान आणतील तर ते योग्य मार्गावर येतील आणि जर ते वळून जातील तर ते फक्त विरोधात आहेत.
मग अल्लाह तुमच्यासाठी त्यांच्या विरुद्ध पुरेसा आहे आणि तो सर्व ऐकणारा, सर्व जाणणारा. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात हा श्लोक सांगतो की नंबर 1 योग्य इमान म्हणजे सहाब्यांसारखा इमान, आणि नंबर 2 सत्य नाकारणारे लोक विरोधात असतात. आता अल्लाहचे वचन नंबर 1 तो इमान वाल्यांचे रक्षण करतो आणि नंबर 2 तो सर्व काही जाणतो. आता उदाहरण सहाब्यांचं, सहाबा जे होते सहाबा किराम नंबर 1 खरे आणि मजबूत इमान असलेले, आणि नंबर 2 प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहिले. तर या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर हा श्लोक शिकवतो नंबर 1 योग्य विश्वासाचे पालन करा, नंबर 2 विरोधाची भीती बाळगू नका, आणि नंबर 3 अल्लाहवर विश्वास ठेवा. आता उदाहरण सहाबा कराम नंबर 1 खरे आणि मजबूत इमान असलेले, आणि नंबर 2 प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहिले. आता या श्लोकांमधून जे आपल्याला मुख्य धडे शिकायला मिळाले, नंबर 1 खरी हिदायत तौहीदमध्ये आहे, नंबर 2 सर्व पैगंबरांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, नंबर 3 धर्मात भेदभाव टाळावा, नंबर 4 योग्य इमान म्हणजे सहाव्यांचा मार्ग, आणि नंबर 5 अल्लाह आपल्या भक्तांचे रक्षण करतो. तर हे काही गोष्टी होते जे आपण या श्लोकात पाहिले. आता पुढचे जे श्लोक आहेत त्यांचा अर्थ आणि संदेश ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.